सगळ्यात पहिले माप घेताना तुम्हाला काय करायचंय, आता परफेक्ट फिटिंगची बनवायची. सो तुम्हाला ही घोट्यापर्यंतच घ्यायची. आतापर्यंत आपण ग्राउंड फ्लोअर पर्यंत घेत होतो ना, आता घोट्यापर्यंत घ्यायची. 29, 38 ओके. टाईट फिटेड घ्यायचं 27. त्यानंतर हे 37. त्यानंतर बॉटम ओके. बॉटम तुम्हाला नॉर्मली 14 इंचापर्यंत ठीक आहे. आणखी तरी वाटला टाईट फिटेड करायचा तर करू शकता. म्हणजे माप कोणते कोणते घ्यायचे तुम्हाला बस. रिक्वायर्ड मेजरमेंट्स कोणते आहेत तुमचे? फुल हाईट, सीट राउंड, वेस्ट राउंड ओके, आणि बॉटम राउंड. काय पूजाचं माप? फर्स्ट फुल हाईट किती होती? 37. 38. सीट राउंड, वेस्ट राउंड, म्हणजे सगळ्या कुठल्याही मापाची मेजरमेंटची तुम्हाला नऊवारी करायची असेल तर तुम्हाला बेसिक एवढे मेजरमेंट्स लागणार आहेत. जेव्हा टाईट फिटेड करायची तेव्हा फक्त हा ऍडिशनल होतोय. जेव्हा आपल्याला झिप लावायची आहे आणि कमरेला फिटेड करायची तेव्हा तुम्हाला काय ऍड करायचंय? वेस्ट राउंड. आता वेस्ट राउंड. आता सगळ्यात पहिले आपल्याला काय लाइनिंगची नऊवारी ती एकदम परफेक्ट बसते सगळ्यांना. कुठल्याही हेल्दी लोकांना शिवाय 50-50, 55-55 सीट घेरवाले जरी घेतले तर ती परफेक्ट बसते. सो तुम्हाला काय करायचं आता त्याच्यामध्ये माप घेताना, हे तुम्हाला पॅन्ट सगळ्यांना माहितीये, ऑनफोल्ड आहे. साडीला आपण खूप कट करत नाही, म्हणजे इथून कट करत नाही म्हणून आपण ही ऑनफोल्ड वरच घेतो. नाही तर तुमची सिगारेटची कटिंग नाही जीन्स दोन्ही कडून कट करून तशी तुम्ही करायची म्हटल्यावर ती खूप स्टिचिंग जाते. ती तुम्ही या साडीला करू शकता. आपली ती लावणी साडी असते ना त्या साडीला पूर्ण प्लेटिंग करून इकडनं पण कट करून शिवू शकता. आता याच्यामध्ये चेंजेस काय करायचे तुम्हाला? इथे तुम्हाला फुल हाईट प्लस 1.5 इंच हे फिक्स आहे. त्यानंतर इथे 1/4 ऑफ सीट राउंड प्लस इथे आता आपलं चेंज होतंय मेजरमेंट. येस, इथे 1/4 ऑफ सीट राउंड प्लस 2 इंचेस. आपण यापूर्वी कसं करायचो? 1/4 ऑफ सीट राउंड प्लस 2 इंचेस जे इथे आलंय तेच सगळीकडनं घेत होतो. आता याला तसं नाही करायचं. आणि इथे पण काय करायचं? इथे सपोज इथे आपण 10 घेतलंय, 1/4 सपोज तिचं किती आहे? सीट राउंड 37. 37चं 1/4 किती येईल? 9.25 प्लस 2 इंचेस म्हणजे ऑलमोस्ट 11.25 का? येस, 11.25. मग हे तुम्ही 11.25 घेतलं, हे 11.25 घेतलं, हे 11.25 घेतलं, हे 3 घ्यायचे. पण इथे ते नाही घ्यायचे. इथे काय घ्यायचं तुम्हाला? 1/4 ऑफ वेस्ट राउंड प्लस 1.5 इंच. कारण आपण तिथे फिटिंग करणार आहोत, एकदम टाईट फिटेड घेणार आहोत. जास्त वाढवायचं नाही. कारण मग तुम्ही बघा बऱ्याचशा म्हणजे लेडीज मध्ये जवळजवळ कमरेमध्ये आणि वेस्ट मध्ये 4 इंचाचा फरक असतो. कमीत कमी 2.5 ते 3 इंचाचा तरी असतो. जेव्हा नवरीच्या केसेस मध्ये तेव्हा तुम्हाला 1.5 मिळवायचे झालं. इथे किती तुम्हाला सांगितलंय मी? 2.5 ते 3 इंच. आणि ऍज पर सीट राउंड जर म्हणजे हेल्दी लोक असतील तेव्हा तुम्ही 2.25-3 केलं तरी चालेल जास्त. आणि नॉर्मल स्टँडर्ड तुमच्या साईजच्या लोकांना काय करायचं? तुम्हाला 2.5 इंच घ्यायचे. म्हणजे ही कळाली. आता याच्यामध्ये पण तुम्हाला याला शेपिंग द्यायचंय. आपण सरळ घेतो की नाही
ही एकदम टाईट फिटेड पॅन्टची ही करता येईल तुम्हाला. नॉर्मली आपल्याला कसं मुवमेंट करता यावं, थोडं गॅदर्स जास्त दिसावं म्हणून आपण काय करतो, ते सरळ स्ट्रेट घेतो, म्हणजे गॅदरिंग इफेक्ट. कारण मग ती वेअरेबल वाटली पाहिजे, जी नऊवारी घातलीये ती तुमची वेअरेबल वाटली पाहिजे म्हणून आपण ते करतो. पण कुणाकुणाला एकदमच टाईट फिटेड लागती, ही दुल्हन साडी मध्ये जाते. समजली पॅन्ट? ही लाईन काय डेडिकेट करते? येस, ऑन फोल्ड नाही, ऑन फोल्ड इथे असते. ही ग्रेन लाईन, ग्रेन लाईन्स. ही लाईन काय दर्शवते? ग्रेन लाईन्स. त्यानंतर ग्रेन लाईन्स, सरळ लाईन ड्रॉ केली म्हणजे कशी कट करायची आपण कपड्यावर पॅन्ट? व्हर्टिकल, व्हर्टिकल लाईन्स वर टाकून ती व्हर्टिकल ग्रेन लाईन्स ठेवायची तुम्ही. समजलं? इथे कट 2 पीसेस म्हणजे काय मार्किंग करणार तुम्ही? कट 2 पीसेस. 2 पाय काढायचे की नाही? आरतीने पहिल्यांदा काय केलं होतं? एकच पाय कट केलं होतं. समजली? काय कट करायचा? पल्लू. पल्लू कट करायचा. आणि पल्लू कोणत्या बाजूला? आपली जी वरची बॉर्डर आहे, सपोज इथे बॉर्डर आहे, सपोज आता इथे बॉर्डर आहे, तर तुम्ही कट करण्याआधी मॅडमला विचारा, मला विचारा, कुणाला विचारा, पण असा पदर टाकूनच बघायचा. मी सुद्धा पदर टाकूनच बघते. सपोज हा टेप आहे, हा पदर आहे माझा, आणि पदर असा टाकल्यानंतर जी खालची साईड वाढवायचे. म्हणजे आणि एक आणखी लक्षात काय ठेवायचं माहितीये का? सपोज हा टेप आहे, पूजा इकडे ये. उंची जेवढी असते ना, नॉर्मली सीट घेर आपलं तेवढंच असतं जवळपास. आता हिची उंची बरोबर 38 आहे आणि सीट घेर पण जवळपास तेवढंच आहे. तर हा तुम्हाला टेप जो आहे, आता पुढे ये. सपोज हा इथून जातोय, हा इकडनं याच्यानुसार जेवढी हाईट आहे त्याच्या डबल घ्यायची. आधी ओढणी जरी तुम्हाला विचारलं की ओढणी किती घ्यावी, तर तुम्ही किती सांगाल क्लायंटला? 2 ते 2.5. 2 इनफ आहे स्टँडर्ड, पण मग हेवी ड्रेसेस असतील तेव्हा 2.5 इंच, 2.5 मीटर. ओके, कळालं? म्हणजे तुम्हाला इथून लावून पाहिजे. इथून लावून बघितल्यानंतर ही वरची बॉर्डर आहे, खालच्या बॉर्डरला तुम्हाला वाढवायचं आहे. ते पण तुम्हाला फिगरवर जज करून वाढवायचंय. सपोज मी सांगितले 15, हिला गरजच नाहीये 15, हिला 12 ओके. आणि सपोज त्याच शीतलच्या बाबतीत सांगितलं तर शीतलला ओके 15. म्हणजे तुम्हाला वाढवायचं कोणत्या साईडला आहे? खालच्या साईडला. आणि ते पण तुम्हाला 10 ते 15 इंच स्टँडर्ड आहे. पण जरी हेल्दी आणखी लोक आले तर तुम्ही ते वाढवू शकता. नॉर्मली आपण किती सांगतोय? 10 ते 15. छोट्या बेबीज मध्ये तर गरज नाहीये 10 ते 15च्या म्हणजे हे एक्सटेंड करायची, पण तरी तुम्हाला वाटत असेल तर 6 ते 10 पर्यंत कट येणार आहे ना, तो कट करायचा. नाही तर त्याच्या सोबत कट केलं तर तुमची क्रच लाईन कमी पडेल. समजलं? लेग्स, फ्रंट पॅनल काढून घ्यायचं आणि मग मागचा काष्टा. म्हणजे तुमच्या साडीला काय काय पार्ट्स लागतात? सगळ्यात पहिले लाईनिंग, तुमचा आहे पदर. पदर काढून घेतला. मग जो आणि आणखी साडी बघताना लक्षात घ्यायचं, साडीच्या शेवटच्या पदराला, नेसत्या पदराला पण जर आता माझ्याकडे साडी कमी तर किती असावं? मी तेच म्हणते, तुम्हाला ते पण माहिती पाहिजे ना, कमी साडी कशी कट करायची तर माहिती पाहिजे ना. लाव नम्रता आपकी साडी और ब्लाउज. हा, आपल्याला ठीक आहे 20, छोट्यांना कमी करायचे. 10 ते 15 स्टँडर्ड आहे. 15 पण घेतलं तर ओके. आणि जर स्लिम लोक असतील, कारण तुमच्याकडे असे केसेस पण येतील ना, कमी साडीमध्ये तुम्हाला शिवून द्यायचे असतात, त्या केसेस मध्ये तुम्ही 10 पण घेतलं तरी ओके. तुम्ही बरेच वेळा विचारता मागच्या याला मॅडम एवढं कमी आहे, तेवढं कमी. मग मॅनेजेबल, तुम्हाला मॅनेजमेंट पण कळायला पाहिजे. नेक्स्ट पार्ट कोणता कट करायचा? लेग्स. जे लाइनिंग कट केलेलं असतं ती लाइनिंग तुम्ही त्याच्यावर ठेवायची मेन फॅब्रिकवर आणि ती कट. आणि एवढा पोर्शन 15 ते 20 इंच वरती वाढवायचं, तेव्हा तो फॉल छान मिळतो. छोट्या मुलींचं तर तुमचं होऊन जातं मॅनेज. त्याला ठेवलं तसं आपण मागे निर्या घालतो, मग ते तशा बुट्टीज दिसणार कुठे आहेत त्यात, म्हणून तो प्लेन भाग काष्ट्याला ठेवायचा मागच्या आणि पुढचा पॅनल काढायचा. आता तुमचे लेग्स कळाले. लेग्स नंतर मी कटिंग पण करून दाखवते. लेग्स नंतर येतो तुमचा पुढचा पॅनल. आता पेशवाई, ब्राह्मणी ही ऑलमोस्ट सेम आहे, फक्त त्याचा पल्लू सोडण्याचा. कुणाचा स्टोल असेल तर द्या, मी एक दाखवते करून. येस,
पूजा येतो, यू आर माय मॉडेल टुडे. हे बघा, आता तुम्हाला हे कापड कसं, जेव्हा तुमच्याकडे खूप जास्त साडी आहे, उरली आहे, नऊवारी मध्येच भाग असेल, तो किती घ्यायचा आहे, उंचीच्या डबल प्लस 10 इंच. आणि तुमच्याकडे कापड कमी आहे, त्या केसमध्ये काय करायचं, सिंगल उंचीच्या डबल प्लस 10 इंच. म्हणजे आता माझ्याकडे कापड भरपूर आहे, ओके. आणि ही तर उंची आहे ऍज इट इज, तीच घ्यायची, साडीची जेवढी आहे तेवढी. फक्त पुढच्या पॅनलचे फरक आज आपण जाणून घेऊ सगळे. उंचीच्या डबल प्लस किती प्रियंका, 10. आता तो काय करायचा तुम्हाला, हा जो मधला इनर लेग आहे ना, त्याला तो स्टिच करून घ्यायचा इथे पकड. आणि हा जो जेवढा पॅनल राहतोय तो बाय प्लीटिंग ऍडजस्ट करून घ्यायचा, ओके. झाला. हा जेव्हा पूर्ण प्लीट्स निऱ्यांनी असा जातो ना, याला कुठला पार्ट, कुठली साडी म्हणाल तुम्ही, इवन ही पेशवाई झाली तुमची. त्यानंतर हाच पॅनल यातनं एक सोडतात असा, ब्राह्मणी. ती कोणती होती, ब्राह्मणी. म्हणजे ह्या दोन साडीचा फरक कळाला. हा घोळ तुम्हाला, अशा बऱ्याच लेडीज असतात ना की रेडीमेड नाही वाटली पाहिजे, साडी घातल्यासारखी वाटली पाहिजे, तेव्हा तुम्हाला हे डबल घ्यायचे, उंचीच्या डबल प्लस 10 इंच. ऍक्च्युली 10 इंच खूप आहे, पण हा घोळ पाहिजे असेल तर म्हणजे तुम्ही 5 इंच ते मॅनेज करू शकता. समजला. ब्राह्मणी आणि पेशवाईचा फरक कळाला सगळ्यांना. म्हणजे इथे तुम्हाला एक गोष्ट काय माहिती का, इथे थोडासा कर्व आकार द्यावा लागतो. म्हणजे त्या प्लेट्स इथून आपण इथे काठ आहेत तुमचे, हे काठ उचलून प्लीटिंग घेणार ना, तर हा पोर्शन तुम्ही तो राऊंड मध्ये कव्हर करणार. समजलं. ब्राह्मणी आणि पेशवाई दोन साड्या एकांमध्येच आहे, तर दोन्ही शिवायची गरज नाही. तुम्ही एकच शिवायची, पेशवाई शिवा, ब्राह्मणी दुसरीने शिवा, असं करा. म्हणजे कमी याच्यात तुमचं होईल. झाली. त्यानंतर मागचा काष्टा. मागचा काष्टाही तुम्ही दोन पद्धतीने लावू शकता, डबल पण आणि सिंगल पण. मागचा काष्टा तुम्हाला, आता ही साडी आहे बरोबर, सपोज ही साडी आहे, मागचा काष्टा तुम्हाला कसा काढायचा आहे, ही अशी घडी घालायची, अशी काठावर काठ. ते आता लक्षात आलं असेल तुमच्या. काठावर काठ घातला आणि याचे सपोज इथे काठ आहेत ना, त्याच्या अपोजिट डायरेक्शनला तुम्हाला कर्व द्यायचे, ते पण मॅनेज करायला. जर हा सिंगल जरी उरला तरी तुम्ही मागे एक काष्टा लावू शकता, ओके. आता त्यानंतर काय करायचं तुम्हाला, मागचा काष्टा. कळालं काय केलं आपण. मागच्या काष्टाला साडी पूर्ण अशी फोल्ड केली, म्हणजे अशी साडी होती ना ती पूर्ण अशी केली. त्यानंतर इथे कळत नाही ना तुम्हाला काय करायचं, हे किती घेतलं असेल मी, पूर्ण उंची प्लस 5 इंच. 5 इंच नसतील तरी चालेल, त्या प्लेट्स साठी आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे. म्हणजे 5 इंचाच्या ऐवजी तुम्हाला फक्त पूर्ण उंची घेऊ शकता तुम्ही. म्हणजे इथे पूर्ण उंची घेतली प्लस 5 इंच. जर तुम्हाला जास्त घोळ पाहिजे, आणि याचा यूज काय, म्हणजे हे तुम्हाला साडीमध्ये वॉक करण्यासाठी जी जागा असते ना, नाही तर तुम्ही बघा, जर तुम्ही डायरेक्टच घेतलं कमी तर तुम्हाला चालता नाही येणार, तर तो चालण्याची मुवमेंट याच्यावरून ठरणार आहे तुमची. म्हणून याच्यामध्ये 5 इंच मिळवलं तर त्यांना आणखी लांब पाय टाकता येईल. ह्या गोष्टींचा थोडा थोडा अभ्यास करा, कळेल तुम्हाला. इथे कर्व पाहिजे. आता इथे काय घेतलं आपण प्रियंका, पूर्ण उंची प्लस, इथे ते मेजरमेंट घेतलं. त्यानंतर इथे हा कर्व द्यायचा, तो अंदाजे द्यायचा. का द्यायचा, कारण हे आपल्याला चुन्या घ्यायच्या तिथे, म्हणून. समजलं. पहिले तर येतो लाइनिंग, इनर लेग, त्यानंतर साडीचं कटिंग, त्यानंतर फ्रंट पॅनल, आणि सेकंड लास्ट वन इज काष्टा, बॅक काष्टा. समजलं. आता याच्यातच तुम्हाला हा झाला ब्राह्मणी आणि पेशवाईचा. याच्यामध्ये आता 1, 2, 3 हे पॅनल कंटिन्यू सेम राहणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला पुढचा राजलक्ष्मी आणि शाही मस्तानी ह्या तिन्ही साड्या एकत्र आहेत. त्याचा मी कटिंग करून दाखवते. त्याच्यात तुम्हाला रिमेनिंग जेवढी साडी उरते ना, त्याच्यामध्ये तुम्हाला ते पॅनल ऍडजस्ट करून करायचे. तर ते मी दाखवून देते बाय प्रॅक्टिकल. त्यानंतर म्हणजे तुमच्या किती साड्या होतात तुम्ही बघा. फर्स्ट पेशवाई, ब्राह्मणी, मस्तानी, राजलक्ष्मी आणि शाही मस्तानी. त्याच्यानंतर कोणती, भरतनाट्यम, कथकली,
या सगळ्या त्याच पॅनलमध्ये मयूरपंख ते कसे कसे आहेत ना, मी छोटे छोटे पॅनल्सनी तुम्हाला दाखवून देते. आता कुणाची तरी एक साडी कट करून दाखवते. आणलंय सगळं, लाव नम्रता. हा, लावणी साडी एक कम्प्लीट वेगळी. लावणी साडीचं काय वैशिष्ट्य तुम्ही सांगा मला. आणखी आपल्याला काय माहिती का, आपण पूर्ण नाही शिवून बघितलं तरी आपल्याला कन्सेप्ट तरी क्लिअर पाहिजे. ठीक आहे. नेट म्हणजे आतलं लाइनिंग जे आहे ते नॉर्मली बटर क्रेप आणि कॉटन घेत नाहीत. शायनी, शिमर, सॅटिन हे वापरतात जेणेकरून वरचं नेट रिफ्लेक्ट होईल, म्हणजे पॅन्ट रिफ्लेक्ट होईल. त्यांना लेग्स एनहान्स करायचे असतात, तर ते सोपी लावणी पॅनल नसतो. मागे पण आपला एवढा कॅस्ट्रा नसतो, फक्त काठ. साडीला काय काय पार्ट्स लागतात. सगळ्यात पहिले लाइनिंग. सगळ्यात पहिली स्टेप तुम्ही लाइनिंग काढून घेतली. नंतर सेकंड तुमचा आहे पदर. पदर काढून घेतला.